आज हवामान विभागाकडून मुंबईला अति मुसळधार अशा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह समुद्राला देखील उधाण येण्याचा अंदाज आहे। दरम्यान मुंबईकरांनी समुद्रावरती न जाण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे। जुहू चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईत आता समुद्र किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळतोय। साधारणतः 3:50 समुद्राला भरती असल्याचं सांगितलं जात आहे। मी सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवरून हा सगळा आढावा घेतोय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांची सतत गस्त आहे। कोणालाही समुद्र किनारी चौपाटीवर जे येऊ दिलं जात नाही आहे। फक्त जे सफाई कर्मचारी आहेत आणि पोलीस प्रशासन आहे त्यांनाच ह्या ठिकाणी थांबू दिलं जाते। त्यासोबतच इथे कोणतीही वाहन जी आहेत ती थांबू दिली जात नाही। खरं तर 3:50 जी भरती असणार आहे तिची उंची साधारणतः 4 मीटरच्या अधिक असणार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी, त्यासोबतच महापालिका प्रशासन आणि हवामान विभागाकडून जी घेण्यात आलेली, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गरज असल्यासच बाहेर पडा किंवा बाहेर पडू नका असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबत मुंबई पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल आणि राज्य सरकारचं प्रशासन असेल, या सगळ्यात मुंबईला जो आहे तो एकंदरीत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईत पुढील 3 ते 4 तास मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस असल्याची सुद्धा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर समुद्राला जे आहे ते उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खवळलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय। पण ही चौपाटी जी आहे ती संपूर्णतः निर्मनुष्य केलेली आहे। तसंच समुद्र किनारी कोणीही येऊ नका असा इशारा जो आहे आणि आवाहन जे आहे ते मुंबई महापालिका प्रशासन, हवामान विभाग आणि राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कोणीही गरज नसल्यास घराबाहेर पडू नका। विशेषतः युवकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की फिरण्यासाठी बाहेर पडू नका, कारण की मुंबईत पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे असणार आहेत। हेमंत कदम, अजय माने, एबीपी माझा, मुंबई।